श्री स्वामी समर्थ. धनु राशी 4 ते 10 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तुमच्या मनात सध्या नवीन स्वप्नांची धडपड सुरू आहे का? घेतलेले निर्णय तुम्हाला योग्य दिशेने नेत आहेत की अजून काही बदलाची गरज आहे? नशिबाची साथ मिळेल का की स्वतःच्या मेहनतीवरच सर्व काही अवलंबून राहणार आहे? तुमच्या आयुष्यात काही मोठा बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहात का? मेहनतीचे खरे फळ आता मिळणार का? धनुराशीच्या व्यक्तींनो, या आठवड्यात नशिबाची साथ आणि तुमची जिद्द एकत्र येणार आहे का याची उत्सुकता वाढणार आहे. चला तर सविस्तर पाहू, धनुराशीला आठवडा कसा जाणार. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा धनुराशीच्या व्यक्तींसाठी नवी उमेद, धाडस आणि पुढे जाण्याची प्रेरणा देणारा ठरेल. तुमच्या मनात जे काही मोठे विचार किंवा योजना बराच काळ फिरत होते त्यांना आता प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे. सुरुवातीला थोडी अस्थिरता किंवा संभ्रम जाणवू शकतो, पण जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसे तुम्हाला स्पष्ट दिशा मिळू लागेल. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय घेण्याची क्षमता अधिक मजबूत होईल. काही अनपेक्षित संधी तुमच्यासमोर येऊ शकतात ज्या तुमच्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या ठरतील. मात्र घाईगडबडीत कोणताही निर्णय न घेता शांतपणे विचार करूनच पुढे जाणे गरजेचे आहे. एकूणच हा आठवडा तुमच्यासाठी नवीन सुरुवात, सकारात्मक बदल आणि आयुष्यात पुढे जाण्याची ऊर्जा देणारा ठरेल. हा आठवडा धनुराशीसाठी ऊर्जा, उत्साह आणि नवीन संधी घेऊन येणारा आहे. तुमच्या मनात असलेले अनेक विचार आता प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ आली आहे. काही अडथळे येतील, पण तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आणि धैर्य तुम्हाला पुढे नेईल. हा काळ तुमच्या क्षमतांना नवी दिशा देणारा आणि आयुष्यात प्रगतीचा मार्ग खुला करणारा ठरेल. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी उठून दिसेल. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदारी मिळू शकते जी तुमच्यासाठी प्रगतीची मोठी संधी ठरेल. नोकरी करणाऱ्यांसाठी बदल किंवा पदोन्नतीचे संकेत मिळू शकतात. व्यावसायिकांनी थोडी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. भागीदारीत काही मतभेद होऊ शकतात, त्यामुळे निर्णय घेताना शांत राहा. योग्य नियोजन केल्यास नफा मिळण्याची शक्यता नक्की आहे. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा चांगला राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. तथापि खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, कारण अनपेक्षित खर्च अचानक वाढू शकतो. गुंतवणुकीसाठी हा काळ ठीक आहे, पण जोखीम समजून घेऊनच निर्णय घ्या. जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दिलासा मिळेल. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमसंबंधांमध्ये हा आठवडा आनंद आणि जवळीक वाढवणारा ठरेल. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे नात्यातील गोडवा अधिक वाढेल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी होऊ शकतात आणि एखादी खास व्यक्ती आयुष्यात येण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण सकारात्मक राहील, पण एखाद्या गोष्टीवरून थोडासा वाद होऊ शकतो. त्यावेळी संयम राखणे महत्त्वाचे आहे. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबासोबत आनंददायी क्षण घालवण्याची संधी मिळेल. घरात एखादा शुभ प्रसंग किंवा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. मित्रांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील आणि एखादी सहल किंवा भेटीगाठीची योजना आखली जाऊ शकते. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल आणि लोक तुमच्या मताला महत्त्व देतील. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा चांगला आहे, पण थोडा थकवा जाणवू शकतो. कामाच्या व्यस्ततेमुळे स्वतःसाठी वेळ काढणे कठीण होईल, त्यामुळे विश्रांती घेणे गरजेचे आहे. योग, ध्यान आणि नियमित व्यायाम केल्यास शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती राखता येईल. आहाराकडे विशेष लक्ष द्या आणि जंक फूड टाळा. उपाय. गुरुवारी भगवान विष्णू किंवा दत्ताची पूजा करा. पिवळ्या रंगाचा वापर वाढवा. गरजू लोकांना अन्नदान करा. एकूण धनुराशीसाठी हा आठवडा प्रगतीकडे नेणारा आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. सुरुवातीला काही गोष्टी अनिश्चित वाटू शकतात, पण तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे आणि धैर्यामुळे परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळेल. कामाच्या क्षेत्रात तुमची मेहनत ओळखली जाईल आणि नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत सुधारणा होईल, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नातेसंबंधांमध्ये प्रामाणिकपणा आणि समजूतदारपणा ठेवल्यास संबंध अधिक मजबूत होतील. आरोग्याच्या दृष्टीने नियमित दिनचर्या पाळणे आणि मानसिक ताण टाळणे महत्त्वाचे आहे. कुटुंबाचे सहकार्य आणि मित्रांचा पाठिंबा तुम्हाला उभारी देईल. एकूणच हा आठवडा तुम्हाला अनुभव, शिकवण आणि पुढील वाटचालीसाठी सकारात्मक ऊर्जा देणारा ठरेल. धनुराशीसाठी हा आठवडा प्रगती, आत्मविश्वास आणि नवीन संधी घेऊन येणारा आहे. मेहनतीचे फळ मिळेल, पण त्यासाठी संयम ठेवणे गरजेचे आहे. करिअरमध्ये यश, आर्थिक स्थैर्य आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा मिळण्याची शक्यता आहे. काही लहान अडचणी येतील, पण तुमच्या धैर्याने आणि सकारात्मकतेने तुम्ही त्या सहज पार कराल. एकूणच हा आठवडा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मजबूत बनवणारा आणि यशाच्या दिशेने नेणारा ठरेल. धन्यवाद.